आमच्या समाजाच्या अध्यक्षांनी मदन मामा असतील, विष्णू सर असतील, त्यांनी विस्तृतपणानं समाजाची जी मागणी आहे त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केलेली आहे. आम्हाला राज्य शासनाला विनंती करायचं आहे की एकच कैकाडी समाज असेल, कैकाडी समाजाचे इतर पोटजाती आहेत, उदाहरणार्थ पांगूर समाज असेल, गाव कैकाडी असेल, कुंजी समाज असेल आणि इतर विस्तृतपणानं विष्णू सरांनी त्यात बारकाईने उहापोह केलं. राज्यामध्ये या समाजाची गणना राज्य सरकारकडनं होत असताना मागील कालखंडामध्ये काही ठिकाणी SC मध्ये गणना केली गेलेली आहे, काही ठिकाणी भटके विमुक्तमध्ये गणना केलेली आहे. परंतु आमचा पूर्वपार इतिहास जर पाहिला आमच्या समाजाचा तर तो आता जरांगे पाटील साहेबांनी जे हैदराबाद गॅजेटचा अंमलबजावणी राज्य शासनाकडनं करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बारकावे जर तपासलं तर ते आमच्या समाजाच्या नोंदी या ST मध्ये नोंद आहे. त्यामुळं राज्य शासनाला आमची विनंती आहे की आम्ही मूळ ST प्रवर्गात मोडलेलं गेलेलो आहोत. आम्हाला तो न्याय राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळावी ही अपेक्षा आहे. त्याच्या अनुषंगानं आज आमच्या समाजाचे अध्यक्ष मदन मामा असतील, नागनाथ मामा गायकवाड असतील, विष्णू सर असतील, ब्रजेंद्र साहेब असतील, गोपाळ मामा असतील, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ नगरसेवक लक्ष्मण काका आहेत, निर्मला मावशी आहेत, नागेशाना गायकवाड आहेत. आम्ही सर्वांनी समाजातील सर्व घटकांना, सर्व सदस्यांना आवाहन करू इच्छितो आपल्या माध्यमातून की येत्या 27 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आमचा भव्य असा मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे. आम्ही आमच्या माध्यमातून समाज घटकापर्यंत पोहोचण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहोत, परंतु तरी देखील आपण माध्यम म्हणून सर्व आमच्या समाज बांधवांना आपणही आवाहन करावं आणि त्या दिवसाचा आमचा जो भव्य असा मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाला देखील आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद द्यावं आणि शासन दरबारी आमची जी मागणी आहे ती मागणी आपल्या माध्यमातून पोहोचावं हा अपेक्षा असल्या कारणानं आम्ही आपल्या समोर या ठिकाणी बसलेलो आहोत. आपण सर्वांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा करतो आणि आपल्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना आवाहन करू इच्छितो की येत्या 27 तारखेला बहुसंख्येनं आपण या मोर्चामध्ये सहभाग व्हावं. हा पहिल्या टप्प्यातील मोर्चा असणार आहे. अजून आमचे जर समाजाच्या मागणीची दखल माननीय शासनाने जर नाही घेतली तर याच्यापेक्षा देखील उग्र पद्धतीचं आंदोलन आम्ही भविष्यात सर्व समन्वय समितीच्या माध्यमातून एकत्रितपणे विचार करून आम्ही घेणार आहोत.